सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। अत्यंत महत्त्वाचा तातडीचा संदेश सर्व मराठा समाज बांधवांना देऊ इच्छितो। काही लोक हे संध्याकाळी 10 वाजेला आपल्या समाज बांधवांना आंतरवालीतून आम्ही बोलतोय, आंतरवालीचा आमचा ग्रुप आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतात। उमेदवार कोण आहे, कुठून उभे आहेत, अशा चर्चा करतात। असा कुठलाही आपला ग्रुप नाही, असे कुठलेही लोक नाही। काही लोक ते ग्रुप काढून उमेदवार ग्रुपवर त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर ठरवत आहेत, असं बऱ्याच जणांचे फोन आले। त्यामुळं अशा जर लिंक कुणाला येत असतील की आम्ही आंतरवालीचे आहेत आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये जर कोणी तुम्हाला उमेदवार ठरवत असले, असं कोणी निदर्शनास आलं तर त्यांना उघडं पाडा, कारण असा कुठलाही ग्रुप नाही। उमेदवार निवडायचे नाही, निवडायचे पाडायचे काय करायचे ती जरांगे पाटील भूमिका घेणार आहेत। असा कुठलाही संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतल्या जात नाही। बऱ्याच समाज बांधवांचे मला फोन आले, त्यामुळं ही माहिती आपल्यापर्यंत यायला पाहिजे। अशा जर कोणी लिंक पाठवत असले तर त्यांना पहिले विचारा ते आंतरवालीचे आहेत का, आहेत तर ते जरांगे पाटलाचे अधिकृत आहेत का। काही लोक तुमचा डाटा जमा करू शकतात, त्यांना तुम्ही ओळखा, कारण असं कुठलाही नाही। सर्व अधिकार हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे राखीव आहेत। मनोज दादा सर्व जे इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले ते बघून एकमेव व्यक्ती आहेत ते भूमिका घेणार आहेत। त्यामुळं रात्रीच्या कॉन्फरन्स ज्या कोणी दिशाभूल करत असतील त्यांच्यावर लक्ष ठेवा। काहीही कुणीही चुकीच्या या आंदोलनाचा फायदा घेऊ शकतो, तुमचा डाटा जमा करू शकतो। अशा लिंक आल्या तर त्या स्वीकारू नका। हा तातडीचा संदेश तुम्हाला द्यायचा होता। कुणी व्हॉट्सॲप ग्रुपच्या नावाने, कुणी जरांगे पाटील ऑफिशियल ग्रुपच्या नावाने असे काही ग्रुप्स बनवून तुम्हाला फसवू शकतात, तुमचा डाटा जमा करू शकतात। त्याची शहानिशा करूनच कुठल्याही बांधवांना प्रतिक्रिया द्या, कारण काही सोशल मीडियावर काही टीम ॲक्टिवेट झालेल्या आहे ज्या मनामध्ये चुकीच्या अफवा पसरू शकतात। त्यामुळे असे कुठली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही। सगळ्यांनी जागरूक राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे, एवढीच विनंती करतो। आणि जर काही लिंक आल्या तर त्यांना ताबडतोब प्रश्न विचारा। जय शिवराय।